तर फडणवीसांनी घेतलेला सर्वपक्षीय बैठक मराठा विरोधी होती। मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा ही टीका केली आहे। फडणवीसांनी मराठेच मराठ्यांच्या अंगावर सोडले असल्याची टीका मनोज जरांगेंनी केली आहे। तर आम्ही राजकारणात आलो तर तुमचे खूप हाल होतील असेही मनोज जरांगे म्हणतात। आरक्षण दिलं नाही तर सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही असं महत्त्वाचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। की फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मध्ये मुंबईत सगळ्या पक्षाची, त्यात बरेच पक्ष आले नव्हते। बाहेर आलेले पक्ष आमच्या विरोधात गेलेत मराठ्यांचे। ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच, मराठ्यांच्या विरोधात घालण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता निघायला लागला। कारण मराठ्याच्या अंगावर घातले, म्हणजे आता काही काही उदाहरणं असतात बघा, एकमेकाच्या अंगावर कसं घालायचं। तर मग आता नाही पटत ना, किंवा नाही द्यायचं ना, मग खोटं जर रेटायचं असेल तर भांडणाशिवाय पर्याय नाही। मग भांडण करून दूषित वातावरण करायचं, हे काम त्यांनी हातात धरले। मराठ्यांचं असणारं आरक्षण देण्याऐवजी हे मिशन अभियान सुरू केलं। यात ते पुरते फसणार आहेत की सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांच्या आमदारांनी एकदा त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की आमचं हक्काचं असणारं ओबीसीतलं आरक्षण आम्हाला द्या। आम्ही तुम्हाला संधी देतोय, आम्हाला राजकारणात नाही जायचं, किंवा माझ्या समाजालाही नाही जायचं, मला पण नाही जायचं। आम्हाला त्या राजकारणात तुम्ही ढकलू नका, कारण तुमचे खूप हाल होतील जर आम्ही राजकारणात आलो तर। म्हणून ही संधी आहे त्यांना। परत म्हणू नका की आरक्षणाच्या आडून यांनी राजकारण केलं, आमचा नाविलाज आहे आणि मला कुणी सांगा दुसरा पर्याय काय। जर सरकारनं आम्हाला आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढे एकच पर्याय की त्या सत्तेत गेल्याशिवाय पर्याय नाही, गोरगरिबांना देणारं बनविल्याशिवाय पर्याय नाही, हे आमच्या पुढचं पर्याय आहे, त्याला नाविलाज आहे।